पुंडरी कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. राजोवाच स्वधामानुगते कृष्ण यदवंश विभूषणे कस्य वंशो भवत्पृथ्व्यामेतदाचक्ष्व मे मने. द्वादश स्कंदाला प्रारंभ करतो. द्वादश स्कंदामध्ये आश्रय नावाचं पुराण लक्षण आहे. आश्रय म्हणजे आधार किंवा शरण्य. सर्व जगाला शरण जाण्याला योग्य कोण? भगवानच. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एक. शरण्यता देवाची जे तेच आश्रयत्व आहे. किंवा सगळ्या जगाला आधार कोण? भगवानच. शरण्य रूपानं देवाला पाहणं किंवा आधार रूपानं देवाला पाहणं याचं शिक्षण देणारा, आश्रय नावाचं लक्षण सांगणारा हा स्कंद आहे. राजाने विचारलं म्हणे भगवानने जन्माला गेल्यानंतर या जगामध्ये कोणाकोणाचं राज्य झालं. अनेक राजांची नावं त्यांची थोडी थोडी चरित्र शुकाचार्यांनी सांगितली. मग एका अध्यायाने कलियुगाचे धर्म सांगितले. कलियुग फार वाईट आहे. कलियुगामध्ये कसं कसं होणार काय नाही सगळं विचित्र दृश्य सांगितलं. एक कथा आहे पहा. एकदा धर्मराजाला असं वाटलं की जगात कलियुगाचं आगमन व्हायला लागले म्हणजे नेमकं काय व्हायला लागलं एकदा तपास घ्यावा. त्यांनी काय केलं? आपल्या चारी भावाला सांगितलं तुम्ही चारी दिशात जाऊन या, काय अद्भुत दिसलं की परत यान मला सांगा. चारी भाऊ गेले. चारी भावाला अद्भुत दर्शन झालं. चारी जण परत आले. धर्मराजाने विचारलं भीमाला काय दिसलं? भीम म्हणला मी पूर्वेला गेलो, मला एक हत्ती दिसला, त्याला 2 सोंडा होत्या. आश्चर्य. बर अर्जुना तुला काय दिसलं? अर्जुनानं सांगितलं की मी दक्षिणेला गेलो होतो, गाईला झालेलं वासरू गाईनं संगोपन करून मोठं केलं आणि तेच वासरू आता गाईला लाथा मारते असं मी पाहिलं. ठीक. नकुला तुला काय दिसलं? नकुल म्हणतो मी पश्चिम दिशेला गेलो होतो, मला 2 विहिरी दिसल्या. एक विहीर जलानं भरपूर आहे, एका विहिरीमध्ये अगदी वाटीनं काढण्यासारखं पाणी आहे, पण लोकांची रीघ त्या वाटीनं ज्या विहिरीतून पाणी काढता येतं तिकडंच आहे. जलपूर्ण विहिरीकडे कोणी जात नाही. सहदेवाला विचारलं तुला काय दिसलं? तो म्हणतो मी उत्तरेला गेलो होतो, मला असं दिसलं एक पर्वत आहे, पर्वतावरून एक मोठा खडक निसटला, खाली तळाला एक गाव आहे, त्या गावावर आता तो खडक कोसळला की गावाचा चुरा होणार आहे. मी बघत होतो आणि गवताच्या पात्यानं त्या खडकाला अडवलं. 4 जणांनी हे दृश्य पाहिलेलं होतं. काय अर्थ कळेना, धर्मराजालाही कळेना. भगवंताला विचारलं बोलावून देवा हे काय सांगा. देवाने सांगितलं काही नाही, कलीचं आगमन झालं एवढाच अर्थ आहे. म्हणजे काय देवा? जो भीमाला दिसलेला 2 सोंडेचा हत्ती आहे ना, त्याचा अर्थ असा आहे की हत्तीसारखा बलाढ्य असलेला माणूस सुद्धा दुतोंडी होईल. आज एक बोलेल उद्या एक बोलेल. बर अर्जुनाला जे वासरू गाईला लाथा मारताना दिसलं त्याचा अर्थ मायबाप लेकराला सांभाळतील पण मोठं झाल्याच्या नंतर ते पोरग मायबापाला लाथा घालेल. कलीचा अर्थ आहे. एक नकुलाला दिसलेल्या 2 विहिरी, जलपूर्ण विहिरीकडे कोणी जात नाही, थोडंसं अल्प जल असलेल्या विहिरीकडेच लोकांची गर्दी आहे. त्याचा अर्थ कलियुगामध्ये संपन्न माणसं असतील पण दातृत्व नसेल, दरिद्री असेल पण त्याच्याकडे दातृत्व असेल तर दात्याकडेच लोक जाणार ना, असं म्हणे. आणि तो खडक निसटला, गावावर पडणार पण गवताच्या पात्यानं अडवला. त्याचा अर्थ काय? भगवंतांनी सांगितलं म्हणे कलियुगामध्ये केवढ्या मोठ्या संकटाचं आक्रमण आपल्यावर होणार असलं तरी भगवंताच्या नामाचं गवताचं पात त्या संकटाला अडवू शकतं. कलीची अशा पद्धतीची वर्णन सगळीच्या सगळी शुकाचार्याने राजाच्या समोर केली. मग या कलीच्या दोषातून वाचण्यासाठी मनुष्याच्या हातात काय तर भगवंताचं नाम, नामाच्या सारखं दुसरं साधन नाही हे शुकाचार्याने समजावून दिलं. मग राजाला 4 प्रकारचा प्रलय सांगितला. नित्य, नैमित्तिक, प्राकृतिक, आत्यंतिक. नित्य प्रलय म्हणजे वस्तूचा क्षणाक्षणाला होत असलेला नाश, नित्य प्रलय. नैमित्तिक इंद्राचं आयुष्य संपल्यानंतर भूहू भुवहा स्वहा लोकापर्यंत त्रिलोकाचं जलमय होणं. प्राकृतिक लय म्हणजे ब्रह्मदेवाचं आयुष्य संपल्यानंतर 14 भुवनाचा ब्रह्मांडाचा पसारा लीन होऊन सत्व रजत तमात्मक प्रकृती तेवढी शिल्लक राहणं. आणि आत्यंतिक प्रलय म्हणजे ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर प्रकृतीही शिल्लक न राहता सच्चिदानंद ब्रह्म राहणं आत्यंतिक प्रलय आहे. हा आत्यंतिक प्रलय सांगून शुकाचार्याने राजाला सांगितलं राजा तुझ्या जीवनामध्ये आत्ता तू भागवत ऐकलंय त्याच्यामुळे आत्यंतिक प्रलय तुला साधला
आता देहाच्या प्रलयाचं तुला वाईट वाटायचं कारण नाही. शुकाचार्य सांगायला लागले, त्वंतुराजन मरिष्येती पशुबुद्धिमिमाम जही. मला आता मरण येणार, मला दंश होणार तक्षकाचा, ही पशुबुद्धी सोडून दे. राजा मरण म्हणजे काय रे? शुकाचार्याने समजावून सांगितलं, काय होणार आहे राजा तुझ्या मरण्यानं? शुकाचार्याने त्याला दृष्टांत दिला. महाकाशामध्ये एक घट ठेवला आणि त्या घटाच्या उपाधीनं घटातल्या आकाशाला घटाकाश नाव प्राप्त झालं होतं. घट फुटला, घटाकाश महाकाशामध्ये लीन झालं. वाईट काय झालं त्याच्यामध्ये? तसं देहाचा उपाधी येण्यानं परिच्छिन्न झालेलं जे चैतन्य होतं, देहाचा उपाधी जाण्यानं व्यापक चैतन्य ते जर विलीन झालं, काही बिघडत नाही राजा. हे लक्षात घे, चिंतन कर, प्रभूचं चिंतन कर. मी मरणार ही भावना सोडून दे. आता तक्षक येईल, दंश करील, वाईट वाटून घेऊ नको. राजानं सगळं ऐकलं. शुकाचार्यांना साष्टांग नमस्कार घातला. सिद्धोस्मी अनुगृहीतोस्मी भवता करुणात्मना श्रावितो यच्च मे साक्षात् अनादिनिधनो हरिः. तुम्ही मला भगवंताचं श्रवण घडवलं, त्याच्या योगानं मी सिद्ध झालो, माझ्यावर तुमची कृपा झाली. फार चांगलं केलं गुरु महाराज तुम्ही, माझ्यावर तुमची कृपा झाली. बरं झालं, बरं झालं. शुकाचार्यांचं पूजन केलं, साष्टांग नमस्कार परत घातला. शुकाचार्य निघून गेले. आलेले सगळे महात्मे राजाला निरोप देऊन निघून गेले. राजा एकटा बसला, श्रीकृष्ण चिंतन करत बसला. तक्षक माझ्याकडे येणार आहे या भावनेनं बसला. राजाच्याकडे तक्षक निघालाच होता. तक्षक निघालाच होता, ब्राह्मणाच्या रूपात निघाला होता. रस्त्यानं जाताना त्या तक्षकाला, ब्राह्मण रूप तक्षकाला दुसरा एक ब्राह्मण भेटला, त्याचं नाव कश्यप. कश्यप आणि तक्षक दोघं चालायला लागले. तक्षकानं कश्यपाला विचारलं, आपण कोण? कश्यप. काय करता? मंत्र सामर्थ्य. काय मंत्र सामर्थ्य? सर्पाचं विष उतरवतो. मग कुठं निघाला? राजा परीक्षितीकडं. कशाला? त्याला तक्षक दंश होणार आहे. तक्षकाला सांगतो बरं तो, त्याला तक्षक दंश होणार आहे, मग ते तक्षकाचं विष उतरवायला मी निघालो. तक्षक म्हणला, मीच तक्षक आहे. असे नास का म्हणे, मला काही भीती नाही, माझं मंत्र सामर्थ्य आहे म्हणजे आहे. तक्षकाने मग एका झाडाला दंश केला, त्या झाडाची राख झाली. विचारलं म्हणे, दाखवा तुमचं मंत्र सामर्थ्य. यानं मंत्र प्रयोग केला, राखेतून झाड उभं राहिलं. तक्षक म्हणतो, माझ्या विषाचा प्रभाव हा घालवून टाकेल, मग माझं नाव काही राहणार नाही. मग काय करा? राजाला तर मी मारायला निघालो. याला विचारलं, कशाला तो राजाकडे जाणार? तो म्हणला, मी दरिद्री आहे, द्रव्य पाहिजे. तक्षकानं सांगितलं, तुला इथं द्रव्य दिलं तर येत नाही म्हणला राजाकडं. त्यानं पाताळातून धन काढून कश्यपाला दिलं, तिथंच गुंतवून ठेवलं. आमचे गुरुजी सांगत असत, मशक गुंतला शेंबुडी. अडकून राहिला तिथं त्या द्रव्यामध्ये, गेला नाही राजाला जिवंत करायला तक्षकाच्या विषातून. तक्षक पुढे गेला, राजाला त्यानं दंश केला. तक्षकाच्या दंशानं राजाचं मरण झालं, देह पडला. परमात्मा स्वरूपाला राजा आधीच प्राप्त झाला होता. राजाच्या शरीराची उत्तर क्रिया जन्मेजयानं केली. जन्मेजयानं आपल्या बापाला तक्षक दंश होऊन मरावं लागलं म्हणून सर्पसत्र केलं. सगळी सर्प जातीच नष्ट करतो म्हणे जगातून. एक एक जातीच्या सर्प यायला लागले, अग्निकुंडात भस्म व्हायला लागले. शेवटी ब्राह्मणांना त्यानं सांगितलं, म्हणजे तक्षकाचं मुख्य वैरण तो काही येत नाही, त्याला इंद्रानं आधार दिलाय म्हणे. इंद्राला आणा म्हणे, जाळून टाका कुंडामध्ये. आपल्या वैऱ्याला मदत करतो तोही आपला वैरी. सेंद्राय तक्षकाय स्वाहा अशी आहुती द्या. आणि मग बृहस्पतीनं मध्यस्थी केली आणि सांगितलं म्हणे, त्याला मारू नको. तक्षकानं अमृतपान केलं. कोणी कोणाला मारत नसतो, आपल्या कर्मानं सगळे मरत असतात, अशी समजूत घालून राजाचं सर्पसत्र बृहस्पतीने थांबवलं. मग पुढं राजा परीक्षितीची ही कथा संपल्याच्या नंतर पुन्हा जो संवाद सुरू होतो भागवताचा, तो नैमिषारण्यामध्ये चालू असलेला ऋषींचा आणि सुताचा संवाद. त्या ऋषी आणि सुतांच्या संवादामध्ये वेदाच्या शाखा, पुराणाची लक्षणं, मार्कंडेयाचं चरित्र, त्यांचं तप, त्यांना प्राप्त झालेली वरदानं, त्यांना झालेलं मायेचं दर्शन, भगवान शंकराचं दर्शन, शंकराचं वरदान जे मार्कंडेयांना प्राप्त झालं, त्या सगळ्या चरित्रकथा सुतांनी नैमिषारण्यामध्ये शौनकादिक ऋषींना समजावून सांगितलं. आणि त्याच्यानंतर एका अध्यायामध्ये भगवंताच्या अंग उपांग, भगवंताची आयुध याचं रहस्य समजावून सांगितलंय. देवाच्या अंगावर देवाने धारण केलेली आयुध उगीच देव धारण करत नाहीत. शंख, चक्र, गदा, पद्म, काय हेतू आहे त्याला.
चक्रे अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा, शंखे उद्बोधे निजबोधा, निज कमळे सदा निज भक्त पूजी. प्रत्येक आयुधाचं काय रहस्य आहे ते एका अध्यायानं समजावून सांगितलं. आणि आयुधाचं रहस्य समजावून सांगितल्याच्या नंतर एका अध्यायामध्ये अनुक्रमणिका सांगितली भागवताची. म्हणजे पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत भागवतात काय काय विषय आले याचा थोडक्यात उच्चार केला. शेवटी वेगवेगळ्या पुराणांची संख्या सांगत सांगत श्रीमद भागवताचा महिमा सांगितला. आणि भागवतात काय नाही. श्रीमद भागवतम पुराण तिलकम यद्वैष्णवानां धनम यस्मिन् पारमहंस्यमेव ममलं ज्ञानं परं गीयते यत्र ज्ञानविरागभक्तिसहितं नैष्कर्म्यमाविष्कृतं तच्छृण्वन् प्रपठन् विचारणपरो भक्त्या विमुच्येन्नरः. भागवत काय आहे? निर्मल पुराण आहे. वैष्णवांचं हे प्रिय धन आहे. परमहंस पदवीला प्राप्त झालेल्या महात्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानाचा भागवतात विचार आहे. ज्ञान, वैराग्य, भक्ती आणि नैष्कर्म्य स्थिती सर्वांचं वर्णन भागवतात आहे. म्हणून तत् शृण्वन ते ऐकणारा, प्रपठन पठन करणारा, विचारणपरो भागवताच्या विचारात प्रवृत्त असणारा, भक्तियुक्त अंतःकरणानं हे सगळं करणारा जो मनुष्य आहे, विमुच्येन्नरः तो मनुष्य मुक्त होतो. हा भागवताचा महिमा आहे. भागवत कोणी कोणाला सांगितलं याचा विचार सांगताना आपण भागवताची परंपरा पाहू शकता. नारायण, ब्रह्मदेव, नारद, व्यास, शुक ही परंपरा आहे की नाही. सुतांनी ही परंपरा अशी सांगितली नाही. सुत म्हणतात भागवत कोण सांगतो? प्रत्येक वेळेला नारायण सांगतो. नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलं बरोबर, ब्रह्मदेवाने नारदाला नाही. ब्रह्मदेवाच्या मुखातून नारायणाने नारदाला सांगितलं, नारदाच्या मुखातून भगवंतानी व्यासांना सांगितलं, व्यासाच्या मुखातून भगवंताने शुकदेवाला सांगितलं, शुकाच्या मुखातून भगवंतानेच परीक्षितीला निमित्त करून सगळ्या जगाला सांगितलं. असं भागवत सांगणारा भगवान आहे. देवाशिवाय कोणी भागवत सांगू शकत नाही. हे भागवताचं महात्म्य एवढं व्यक्त करून झाल्याच्या नंतर भगवंताला नमस्कार केला, व्यास महर्षीला नमस्कार केला, शुकदेवांना नमस्कार केला, राजा परीक्षितीला नमस्कार केला. आणि भागवताचं श्रवण झाल्याच्या नंतर भागवताची फलश्रुती म्हणून देवाजवळ काय मागायचं त्याचा एक श्लोक, अखंड देवाचं नामस्मरण करणं आणि अखंड देवाला नमस्कार करणं याच्यापासून आपल्या पदरात काय पडतं याचं वर्णन करणारा एक श्लोक, असं 2 श्लोकातून सुतांनी मंगलाचरण करून ग्रंथ संपवलाय. हे भागवताच्या श्रवणानंतर देवाजवळ मागायचं काय त्याचा श्लोक आणि नमस्कार आणि प्रणामाची फलश्रुती सांगणारा हे जे 2 श्लोक आहेत सर्वांनी पठन करायचे असतात असा नियम आहे. सर्वांनी हात जोडून माझ्याबरोबर हे श्लोक म्हणावेत. भवे भवे यथा भक्ती भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यतः प्रभो नाथस्त्वन्नो यतो प्रभो नाम संकीर्तनं यस्य नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःखशमनः प्रमानो दुःखशमनः तन्नमामि हरिं परं तन्नमामि हरिं परं. भागवताच्या श्रवणातून परमात्म्याला काय मागायचं? सांसारिक सुख नाही, धर्म नाही, अर्थ नाही, काम नाही, मोक्ष नाही, कुठेही जन्म द्या देवा, पण अखंड तुमच्या चरणाची सेवा द्या. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते. जन्म जन्मांतरामध्ये देवा तुमच्या चरणाची सेवा घडली पाहिजे. जन्मांतरे माझ तैसे देई देवा जन्मांतरे माझ तैसे देई देवा भजत तैसे देई देवा जन्मांतरे माझ तैसे देई देवा तुझे चरण सेवा घडे तुझी चरण सेवा घडे तुझी जेने चरण सेवा घडे तुझी जेने चरण सेवा घडे तुझी जन्मांतरे मज तैसे देई देवा जन्मांतरे मज तैसे देई देवा जन्मांतरे मज तैसे देई देवा जन्मांतरे मज तैसे देई देवा.
जन्म जन्मांतर देवा द्या. जन्माला आमची नाही, गर्भवासात सुद्धा आम्हाला राहायला काही वाटणार नाही, पण जन्म असेच द्या. जेणे चरणसेवा घडे तुझी, पादयोस्तव भक्ती जायते तथा कुरुष्व. तुमच्या चरणाची भक्ती निर्माण होईल असंच करा देवा. कारण का नाथस्त्वन्नो यतः प्रभो. देवा तुम्ही आमचे स्वामी आहात, आम्ही तुमचे दास आहोत, आम्ही तुम्हाला हेच मागतो, हेच आमच्या पदरात टाका. अशी भागवत श्रवणातून भगवत सेवा घडावी. जन्मजन्मांतर मिळाली तरी जन्मजन्मांतरात देवाची सेवा घडावी ही प्रार्थना देवाच्या चरणाला केली आहे. आणि भगवंताचं केलेलं नामस्मरण सर्व पापाचा नाश करणार आणि देवाला केलेला नमस्कार सर्व दुःखाचा नाश करणार आहे. प्रणामो दुःख शमनः. म्हणून देवाला नमस्कार करावा, देवाचं नामस्मरण करावं आणि नमन आणि नामस्मरणात्मक भक्ती आपल्याला जन्मजन्मांतरात प्राप्त होत राहावी अशी भगवंताच्या चरणाला प्रार्थना करावी असं सांगून सुताने भागवत संपवलंय. आपलं ही भागवत आज इथं संपतंय, विराम पावतंय. गंगेच्या तीरावर कैलासधामाच्या निमित्तानं, केदारधामाच्या निमित्तानं, बद्रिकाश्रमाच्या सन्निधानात, हिमालयाच्या सन्निधानात, भागीरथीच्या तीरावर सर्व सज्जन संत श्रोत्यांच्या संगतीत आनंदात एकांतात कोणत्याही प्रकारच्या सांसारिक आपत्ती संपत्तीचा सामना करायचा प्रसंग नसताना भागवताची कथा आपल्याला करताही आली, ऐकताही आली. खरोखर भाग्याचा योग आहे. आपण कुठे भगवत चिंतन करू शकतो हे जरी खरं असलं तरी तीर्थक्षेत्रात केलेलं भगवत चिंतन अधिक फलदायी आहे. असं आहे, एक वचन आहे, आता लक्षात नाही पण वचनाचा तात्पर्यार्थ सांगून जातो. आपण आपल्या घरात केलेल्या धर्मकृत्याच्या 100% धर्मकृत्य क्षेत्रात केलं तरी 100 पट फल प्राप्त होतं. घरी केलेला 10,000 जप आणि गंगा तीरावर बसून केलेला 1 माळ जप बरोबर पुण्य देणार आहे. 100 फल तीर्थक्षेत्रात प्राप्त होतात. अशी तीर्थक्षेत्रामध्ये वारंवार आपल्याला सत्संगती, भजन, पूजन, अन्नदान वगैरे वगैरे सर्व उपलब्ध करून देण्याची सोय गुरुवारी आदरणीय श्रद्धेय तात्यांच्या कृपेने आपल्याला सर्वांना उपलब्ध होते. फार भाग्याचा योग आहे. बऱ्याच दिवसापूर्वी तात्यांनी मला इथल्या या कथेच्या करता आपण येऊ शकता का म्हणून विचारलं. काही अडचण नव्हती. तात्यासारख्या पुरुषाचा शब्द आल्याच्या नंतर नाही म्हणायचं कारण नाही, पण काय थोडासा संस्थांचा व्याप माझ्या पाठीमागे असल्यामुळे काही संस्थांचे नियमाचे कार्यक्रम असतील तर त्याच्यात मला काही करता येत नाही. चातुर्मास्याच्या कालावधीत पंढरपूर सोडता येत नाही. चातुर्मास्य संपल्याच्या नंतर जवळजवळ महाशिवरात्रीपर्यंत आमचे परंपरेचे कार्यक्रम जे आहेत ते सोडून मला कुठं हलता येत नाही. महाशिवरात्रीचा कार्यक्रम झाला की लगेच फाल्गुन वद्यामध्ये परत आमची एक पायी दिंडी असते, तो कार्यक्रम सोडता येत नाही. रामनवमीचा घरी कार्यक्रम असतो, तो सोडता येत नाही. या सगळ्या व्यापामध्ये मग तात्याने जो कालावधी सांगितला, वैशाख वद्यामध्ये आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये ही कथा करायची आहे, आपल्याला येता येईल का? काही अडचणीची वेळ नव्हती, त्याच्यामुळं मलाही येता आलं. तात्याने निवडलेली वेळ माझ्या दृष्टीने सोयीची ठरली, हे माझ्या भाग्याचं आहे. गंगेच्या तीरावर आपल्याला कथा करता आली, आनंद आहे. भगवंताच्या चरणी ही कथा आपण समर्पण करू. आपण सर्व सज्जन श्रोते आहात, आपल्याला काय करायचं, कसं वागायचं हे सांगायची काही गरज नाही. मी दरवेळेला कथा झाल्याच्या नंतर सर्व श्रोत्यांच्याकडे भिक्षा मागतो, तुम्ही व्यसन त्याग करा. कुणाला मागू आता इथं व्यसन त्याग करा म्हणून? ज्यांनी दंड भोगलाय त्यांना मागायची गरज आहे मात्र, बरं का. दंडाचे पैसे मिळाले आज सकाळीच तात्याने सांगितलं. ज्यांनी दंड भोगला त्यांना मात्र मागितलं पाहिजे की तुम्ही व्यसन त्याग करा. ज्यांना दंडाची गरजच पडली नाही त्यांना व्यसन त्याग करा सांगायची गरज नाही. आपल्याला सर्वांना मिळून संप्रदायाचं कार्य करायचंय, ते मात्र अविच्छिन्नपणे
कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश मनामध्ये न बाळगता आपण एक संप्रदायाचे, वारकरी संप्रदायाचे पायिक आहोत. आपल्याला जातीकरता काम करायचं नाही, आपल्याला धर्माकरता, संप्रदायाकरता काम करायचं. मी ब्राह्मण असलो तरी वारकरी, कोणी कोणत्याही जातीचा जरी असला तरी वारकरी. ज्ञानोबा तुकोबा आपलं आराध्य दैवत. परमात्मा पंढरीनाथाची उपासना हा आपला परमधर्म. या धर्माच्या दृष्टीनं कार्य करायला, संप्रदायाचं संवर्धन जतन करण्याच्या दृष्टीनं कार्य करायला आपल्याला भगवंताच्या कृपेनं बळ मिळावं. गंगा मातेनं तिच्या अथांग जलाप्रमाणे आपल्याला अथांग बल द्यावं. हिमालयाच्या उंची एवढं कार्य परमात्म्याने संप्रदायाच्या संदर्भात आपल्याकडून करून घ्यावं, अशी सर्व श्रोत्यांच्यासाठी परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी, केदार भगवंताच्या चरणी, बद्रीनाथाच्या चरणी, गंगा मातेच्या चरणी, यमुनेच्या चरणी प्रार्थना करून ही कथा भगवंताला समर्पण करतो. संतांचं नामस्मरण होईल, भागवताचं पूजन होईल, कथा थांबेल. पुढचा कार्यक्रम नंतर सांगतो. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री